30-33 वर्षे हे काही मरायचं वय नव्हतं. मात्र तो जन्माला आला होता तो मरण्यासाठीच. जन्माआधीच बापाने त्याच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित केलेली. जन्मतःच शत्रूने तरवार उपसलेली. देवदूतांच्या गायनांचे सूर हवेत विरतात न विरतात तोच बेथलेहमच्या पाळण्या पाळण्यामधून व घराघरांतून विलापाचे व आकांताचे स्वर उमटू लागलेले. मेंढपा, राजे, नातलग ह्यांच्याकडून कोड कौतुक करून घेण्याचे दिवस सरत नाहीत. तोच निर्वासित होण्याचा दुर्दैवी प्रसंग त्याच्यावर आलेला. इस्रायलात अनेकांचे पडणे वा पुन्हा उठणे ह्याचे चिन्ह होण्यासाठी तो जगात अवतरलेला. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही हे देवदूताचे शब्द मनात खेळवणाऱ्या मरियेच्या कानावर शिमोन संदेष्ट्याचे भाकीत उकळत्या तेलाच्या थेंबासारखे पडलेले. तुझ्या जीवांतून तरवार आरपार भोसकून जाईल. वेदनेचं बाळकडू पचवून तो ज्ञानाने व शरीराने देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत असलेला. हा माझा परमप्रिय पुत्र आहे अशी आकाशवाणी ऐकू येते काय? आणि त्याच्या मागोमाग सैतानाचे गोंधळ निर्माण करणारे शब्द त्याला बेचैन करतात काय? तू जर देवाचा पुत्र असशील तर त्याला आदाम एवेची आठवण झालेली असावी. देवाने आपल्या प्रतिमेप्रमाणे व प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेल्या पती पत्नीला तुम्ही देवासारखे व्हाल अशा शब्दात सैतानाने मोहात पाडलेले होते. तिथूनच दुःख, वेदना, मरण ह्यांची मालिका सुरू झालेली. आता नवा आदाम बनून त्याला परतीचा प्रवास सुरू करायचा होता. तो मोक्षाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जाणार होता. त्याने कंबर कसली, डोक्यावर तारणाचे शिरस्त्राण धारण केले, छातीवर नीतिमत्वाचे उरस्त्राण घातले, एका हातात देवशब्दाची दुधारी तरवार घेतली, दुसऱ्या हातात विश्वासाची ढाल घेतली, कमरेला सत्याचा कमरबंध करकचून आवळला, पायात शांतीची स्वार्थ असलेली सिद्धता चढवली. त्याची झगडणे आता रक्त मांसाबरोबर, हाडा मांसाच्या माणसांबरोबर नव्हती. ते युद्ध होते ह्या जगाच्या अधिपती बरोबर, आकाशाच्या दुरात्म्याबरोबर, काळोखाच्या अधिकाऱ्याबरोबर. आणि त्याने तुतारी फुंकली, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. त्याच्या मुखातून निघणारी कृपावचने कानाला गोड लागत होती, मात्र काळजाला झोंबत होती. ऐकणाऱ्याने त्याचा कडेलोट करण्याचा प्रयत्न केला. घरच्या लोकांनी त्याला वेड्यात काढले. गावकऱ्यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला. सोबत असलेले शिष्य देखील स्वार्थाने बरबटलेले होते. शास्त्री पुरुषी त्याच्यावर टपून बसले होते. तशातच मंदिराचे शुद्धीकरण करून त्याने धार्मिक व राजकीय अधिकाऱ्यांना डिवचले होते. यहुदियाच्या वाळवंटात पराभूत झालेला सैतान दुःख धरून बसलेला होता. आता तोही आपले डावपेच खेळू लागला. भरल्या ताटावरून जुदासला उठवायला लावून त्याने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती. एदेन बागेमध्ये सुखाच्या लालसेपायी मानवाचे पतन झाले होते. आता गेतशेमानी बागेमध्ये मनुष्याचा पुत्र रक्ताचा घाम गाळीत होता. अंतर्यामी चाललेल्या संघर्षरूपी वेदनेच्या झाडाला आलेली ती लाल फुले होती. वेदनेचा हा पारिजातक आता अशाच प्रकारे फुलत जाणार होता.
जुदासचे चुंबन, शिष्यांचे पलायन, बिनबुडाचे आरोप, पिलाताचे हात धुणे, चाबकाचे फडके, ओबडधोबड क्रूस, खडकाळ वाट, लोकांनी केलेली थट्टा मस्करी, पेत्राचा नकार, रोमी शिपायांनी चालवलेली विटंबना, कालवारीवरील रणरणते ऊन, डोक्यावरील काटेरी मुकुट, हातापायात जाणारी खिळे, अशा विविध रूपात वेदनेचं एक एक फूल उमलत होतं. क्रूसावरून ओघळणाऱ्या रक्ताच्या एक एक थेंबात वेदनेचा हुंकार दडलेला होता. क्रूसाच्या लाकडाला खिळ्यांनी जखडलेली त्याच्या शरीराची तार झंकारली गेली. तिच्यातून बाहेर पडणारा वेदनेने ओथंबलेला एक एक सूर उपस्थितांचे काळीज विदीर्ण करून जात होता. बाप्पा, त्यांना क्षमा कर. आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. बाई, पहा तुझा मुलगा. माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? मला तहान लागली आहे, पूर्ण झाले आहे. हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. कालवारीवरचे हे सप्त सूर असमंतात घुमत राहिले. आता वेदना शमली होती, मात्र प्रीतीचा अंगार विझलेला नव्हता. भाल्याचे पाते लागताच त्याच्या मृत शरीरातून जीवनाचा झरा वाहू लागलेला होता. वेदना विरहित शरीर काळोख्या थडग्यात विसावलं. मात्र त्याची वेदना वांज ठरणारी नव्हती. त्या वेदनेच्या काळोख्या रात्रीत गौरवमय जीवनाचा उषाकाळ दडलेला होता. गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला होता, बुजला होता, रुजला होता. आता तो पुष्कळ पीक देणार होता. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकून दिलेला, क्लेशाने व्यापलेला, व्याधींनी भरलेला, हुरूप रंग नसलेला, शोभा सौंदर्य नसलेला असा पुरुष आता वंदनीय ठरणार होता. त्याला झालेल्या शिक्षेमुळे आम्हाला शांती मिळणार होती. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होणार होतं. क्रूसाची वाट ही स्वर्गाची वाट बनणार होती. अपमानाचं चिन्ह असलेला क्रूस तारणाचं प्रतीक बनणार होता. सूर्य उगवण्यापूर्वीच पुनरुत्थानाचा प्रकाश सर्वत्र फाकणार होता. उत्तम मेंढपाळ जिवंत झाला होता. विखुरलेली मेंढरे आता एक कळप बनून हिरव्यागार कुरणात चरणार होती. संथ पाण्यावर जाणार होती. लांडगा कोकराजवळ राहणार होता. चित्ता करडाजवळ बसणार होता. गाय आणि अस्वल एकत्र चरणार होते. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाणार होता. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळणार होते. थान तुटे मूल पुरुषाच्या बुबुळाला हात लावणार होते. भीती नाही, दहशत नाही, असुरक्षितपणाची भावना नाही, अनिश्चितता नाही. त्याच्या पुनरुत्थानाने नवे आकाश आणि नवी पृथ्वीचे स्वप्न साकार होणार होते. 7 विकारांतून मुक्त झालेली मेरी मॅग्दलिन प्रेषितांची प्रेषिता बनणार होती. चंचल वृत्तीचा पेत्र कणखर खडक बनणार होता. संशयित वृत्तीचा थॉमस श्रद्धेचा शिलेदार बनणार होता. ज्याला त्याने लिहिलेले त्याच्याकडे सर्वजण आदराने व भक्तिभावाने पाहणार होते. वेदनेच्या भट्टीतून तौल सुलाखून निघालेले शरीर गौरवमय तेजाने तळपणार होते. ही सारी किमया त्या वेदनेची होती. म्हणून वेदना टाळायची नसते. त्या वेदनेला वंदन, त्या क्रूसाला वंदन, पुनरुत्थित ख्रिस्ताला वंदन. वेदना टाळायची नसते, वेदना कवटाळायची असते. चला तर सुरू करूया एक अनोखा प्रवास वेदनेतून वंदनाकडे.